our new session. Today I am going to teach you new topic, remove to use so that. बघा आपण काही नियम बघूयात. प्रेझेंट, प्रेझेंट ज्या वेळेस असेल म्हणजेच काय तर त्यामध्ये एम, इज आणि आर. जेव्हा प्रेझेंटचं सेंटेन्स असेल आणि त्यामध्ये काय तर एम, इज, आर हे टू बी चे हेल्पिंग रूपे असतील त्यावेळेस आपल्याला कॅन नॉट किंवा विल नॉट हे वापरायचे असते. बघा पास्ट, पास्ट मध्ये टू बी ची रूप वॉज आणि वेअर हे ज्या वेळेस असतात त्यावेळेस आपल्याला कुड नॉट, एकतर कुड नॉट हे वापरायचं असते. बघा फर्स्ट एक्झाम्पल बघूया वेळ न घालवता. द न्यूज is too good to be true. ठीक आहे, तर चला बघूया आपण आन्सर. काय करायचं आपल्याला, रिमूव्ह टू आपल्या टॉपिकचं नाव आहे आणि यूज सो दॅट त्याऐवजी टू काढून टाकायचे आहे आणि आपल्याला काय वापरायचं आहे त्याच्याऐवजी पहिल्या टू च्या ऐवजी सो आणि दुसऱ्या टू च्या ऐवजी दॅट. तर चला बघा द न्यूज. आता बघा इज टू, आता इज टू पहिला टू. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे रिमूव्ह. मग याच्याऐवजी काय लावायचं आहे सो, सो घेऊया आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा गुड आहे. ठीक आहे, गुड पण राहणार. आता बघा आपल्याला दुसरा टू आहे, दुसरा टू सुद्धा काढायचा आहे आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं आहे दॅट, दॅट. बघा आता इथे लक्षात घ्या, आपण ज्या वेळेस क्वेश्चन टॅग शिकलो त्यामध्ये सांगितलं मी सब्जेक्टला आपण इकडे घेतो आणि त्याला काय करतो कन्वर्ट करतो कशामध्ये प्रोनाउन मध्ये. आपल्याला इथेही सब्जेक्टला कन्वर्ट करायचं आहे प्रोनाउन मध्ये. मग द न्यूज थर्ड पर्सन, द न्यूज थर्ड पर्सन, न्यूज साठी काय वापरतात तर इट वापरतात म्हणून इट घेतला आपण. ठीक आहे, सब्जेक्ट कन्वर्ट करून आपण काय लिहिलं प्रोनाउन मध्ये इट लिहिला. आता त्यानंतर आपल्याला कॅन नॉट, विल नॉट किंवा कुड नॉट, वुड नॉट लिहायचं असते. तर आपलं बघा दॅट नंतर इट घेतला, इट कसा आला कडलं द न्यूज वरचा इट आला. त्यानंतर आता सेंटेन्स मध्ये इज दिसतंय, इज दिसतंय म्हणजे प्रेझेंटचं सेंटेन्स आहे. टू बी चं रूप इज आहे इथे म्हणून आपल्याला काय वापरायचं आहे कॅन नॉट, कॅन नॉट. आता राहिलेलं बी ट्रू. ओके कळलं. बघा सेकंड एक्झाम्पल बघूया, ज्यांना कोणाला कळलं नसेल त्यांनी परत पहा एक लक्षपूर्वक. ही स्पीक टू फास्ट टू बी अंडरस्टूड. बघा आता इथे बघा आपल्याला टू काढायचं आहे. सर्व आधी काय करायचं आहे तर टू काढायचे आहे. टू काढूया आपण. बघा ही स्पीक, ही स्पीक्स टू काढला, त्याच्याऐवजी सो वापरला. नंतर फास्ट, सो फास्ट. आता सेकंड टू काढून काय वापरायचं आहे दॅट, दॅट. बघा आता आपल्याला सब्जेक्ट काय ही, सब्जेक्ट काय ही आहे, ही आधीच प्रोनाउन आहे मग प्रोनाउन आपण जसं तसं इकडे घेणार ही. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे कॅन नॉट किंवा विल नॉट लावायचं आहे हिच्या समोर. मग आपल्याकडे हेल्पिंग वर्ब बघायचे असतात टू बी ची. एम, इज, आर आहे किंवा वेअर आहे. या सेंटेन्स मध्ये कुठं काही हेल्पिंग वर्ब दिसत आहे का नाही. मग हेल्पिंग वर्ब नाही आहे पण काळ ओळखता येतो ना तुम्हाला. मग काळ कोणता आहे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे काय लागायला पाहिजे तर कॅन नॉट. बघा प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये काय लागायला पाहिजे कॅन नॉट, कॅन नॉट बी अंडरस्टूड.
ज्यांनी कोणी आधीचे टॉपिक बघितले नाही त्यांनी ते बघून घ्या. बघा हे सर्व टॉपिक त्यावरती डिपेंड आहे, जसं टेन्स वगैरे. आता आपल्याला टेन्स जर का परफेक्ट माहिती असले तर आपण हे इझिली करू शकतो. बघा कसं, तर आता आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नाही आहे, हेल्पिंग वर्ब नाही आहे आपण तरी काय लावलं, कॅन नॉट लावलं. का बरं, तर आपल्याला टेन्स माहिती आहे. का बरं, हा टेन्स कोणता आहे, तर प्रेझेंट आहे, V1 आहे. हेल्पिंग वर्ब नाही आहे पण काय आहे, V1 आहे आणि त्याला काय थर्ड पर्सन असल्यामुळे यस पण लागलेला आहे, म्हणजेच काय सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. म्हणून काय, तर आपण कॅन नॉट लावतो. प्रेझेंट जेव्हा असते तेव्हा काय लावतो आपण, कॅन नॉट किंवा विल नॉट, म्हणून आपण कॅन नॉट घेतलेला आहे. बघा ज्यांनी कोणी बघितले नसणार तर ते टॉपिक परत रिपीट करून बघून घ्या. नंतर थर्ड एक्झाम्पल बघूया. ही वॉज टू truthful to be a successful writer. चला बघा, आता आपल्याला काय करायचे आहे, सर्वात आधी टू काढायचे आहे आणि सो दॅट लावायचं आहे. ही वॉज पहिला टू काढून सो ट्रूथफुल. आता बघा दुसरा टू काढून आपण लावतो दॅट. आता आपला सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट ही आहे, हा ऑलरेडी प्रोनाउन आहे. प्रोनाउन शिकवलेले आहे, ज्यांनी ते व्हिडिओ नसेल बघितले ते सुद्धा बघून घ्या. मग ही काय आहे, तर आपला ऑलरेडी सब्जेक्टच प्रोनाउन आहे म्हणून हा इकडे जसा तसा ही. ठीक आहे. त्यानंतर बघा आता समोर काय, तर आपल्याला कॅन नॉट किंवा विल नॉट, कुड नॉट, वुड नॉट हे वापरायचे असते. मग आता बघा आपल्याकडे वॉज आहे, ही नंतर आपल्याला काय वॉज आहे म्हणजे पास्ट आहे, म्हणजे पास्ट मध्ये काय लावतात, तर कुड नॉट, म्हणून ही कुड नॉट. सक्सेसफुल रायटर. अजून एक सेंटेन्स फोर्थ नंबरला बघूया आपण. आय वॉज टू स्मॉल टू ट्रॅव्हल alone by train. बघा व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही स्वतः करून बघा. चला बघूया आपण आन्सर. आय वॉज, बघा टू काढायचे आहेत आपल्याला, लक्षात ठेवायचं टू काढायचं. मग पहिला टू काढून सो स्मॉल. आता दुसरा टू काढून दॅट. नंतर आपण सब्जेक्ट घेत असतो इकडे, सब्जेक्ट आपला आय, प्रोनाउन आहे म्हणून आयच राहणार. ठीक आहे, आय. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर हेल्पिंग वर्ब बघायचं. आपल्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब काय, तर वॉज आहे. हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला काय बघायचं असते, टेन्स बघायचं असतं, प्रेझेंट आहे की पास्ट आहे. मग आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहे टूबीचं, वॉज आहे. मग वॉज असलं तर काय लावायचं, कुड नॉट, म्हणून काय येणार, कुड नॉट. आता राहिलेलं ट्रॅव्हल alone by train. ठीक आहे. बघा एक अजून एक्झाम्पल बघूया फिफ्थ नंबरला. द डॉक्टर was too clever to open the subject चला बघा, सर्वात आधी टू काढायचे आहे आपल्याला. टू काढून काय लावायचं आहे, सो दॅट. द डॉक्टर
वॉच. आता हा टू काढून काय लावायचा आहे आपल्याला, सो, म्हणून सो लावला. पहिल्या टूला सो लावला. क्लेवर. परत हा दुसरा टू काढून काय करायचा आहे, टू काढून आपल्याला दॅट लावायचा आहे म्हणून दॅट लावलाय. नंतर काय करायचं असते, आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो. मग द डॉक्टर. द डॉक्टर हा आपला सब्जेक्ट आहे, याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला प्रोनाउन मध्ये. मग हा थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपल्याकडे इकडे काय होणार, तर ही होणार. ठीक आहे. नंतर आपल्याला कॅन नॉट, विल नॉट वगैरे लावायचे असते. तर त्यापैकी बघा आता हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे, वॉच वेअर आहे का, अमेझॉन आहे का. हे नसेल तर आपलं सेंटेन्स कोणत्या टेन्सचा आहे, प्रेझेंटचा आहे की पास्टचा आहे, यावरनं आपण हे लावायचं असते. कॅन नॉट, विल नॉट, कुड नॉट, वुड नॉट. तर आपल्याकडे आता बघा टू बीचं रूप आहे. हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे वॉज आहे. मग वॉज नुसार आपल्याला काय लावायला पाहिजे, एक तर कुड नॉट, एक तर वुड नॉट. मग आपला वॉज आहे तर कुड नॉट लावूया आपण, कुड नॉट. बघा वुड नॉट का नाही लागला, तेही आपण समोर बघूया. हे काही वर्ड्स असे असतात त्यावेळेस आपल्याला वुड नॉटचा यूज करायचा असतो. अदर दॅन कुड नॉट वरती आपल्याला लिहायचे असतात. मग काय असतं, वॉज आहे म्हणून कुड नॉट ओपन द सब्जेक्ट. बघा येत आहे लक्षात. परत एक एक्झाम्पल बघूया. They were too busy to come. तर सर्वात आधी आपल्याला टू काढायचे आहे. टू काढून काय वापरायचं आहे, सो दॅट. दे वेअर. पहिला टू काढून काय करायचं आहे, सो वापरायचं आहे, सो बिझी. दुसरा टू काढून काय वापरायचं आहे, दॅट. आता आपल्याला सब्जेक्ट इकडे घ्यायचं असतं कन्वर्ट करून. आपला सब्जेक्ट काय, दे. ऑलरेडीच काय प्रोनाउन आहे म्हणून ते. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, कॅन नॉट, विल नॉट किंवा कुड नॉट किंवा वुड नॉट. मग ते कशावरती, तर एक तर काय टू बीच्या रूपांवरती, एक तर टू बीचे रूप नसतात तर सेंटेन्स आपलं प्रेझेंटचं आहे की पास्टचं आहे यावरती डिपेंड असते. म्हणजेच काय, तर आता आपल्याकडे हेल्पिंग वर्ब काय, तर वेअर आहे. वेअर नुसार काय लागायला पाहिजे, कुड नॉट, एक तर वुड नॉट. म्हणून आपण काय घेणार आहे, कुड नॉट. आणि राहिलेलं कुड नॉट कम. बघा अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स करायचं असते. परत आपण काही सेंटेन्स बघूया. ही इज टू वीक टू वॉक. टू वीक टू वॉक लॉन्ग डिस्टन्स. बघा ही इज टू वीक टू वॉक लॉन्ग डिस्टन्स. मग आपल्याला सर्वात आधी टू काढायचे आहे आणि काय वापरायचं आहे, सो दॅट वापरायचं आहे. टू काढून टाकायचे आहे आणि काय वापरायचं आहे, सो दॅट. म्हणून आपण करूया ही इज. टू काढून सो वीक. परत दुसरा टू काढून दॅट. आता दॅट नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा असतो. सब्जेक्ट आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा असतो प्रोनाउन मध्ये. ऑलरेडीच आपला सब्जेक्ट कसा आहे, प्रोनाउन मध्येच आहे, ही आहे म्हणून ही. ठीक आहे. बघा ही. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हेल्पिंग वर्ब मध्ये जर का वॉच वेअर असेल तर कुड नॉट, वुड नॉट. आणि अमेझॉन असेल तर कॅन नॉट, विल नॉट. म्हणून काय आपल्याकडे इज आहे. इज आहे हेल्पिंग वर्ब. म्हणजे जेव्हा ही इज हे हेल्पिंग वर्ब असते त्यावेळेस कॅन नॉट किंवा विल नॉट. आपण काय लावतोय, कॅन नॉट. कॅन नॉट वॉक लॉन्ग डिस्टन्स. टू सॉरी
टू एन्जॉय, द पार्टी, टू एन्जॉय द पार्टी. बघा आता सर्वात आधी टू काढायचे आहे आपल्याला. टू काढून काय वापरायचं आहे, सो दॅट. ही इज, पहिला टू काढून सो, सॉरी. दुसरा टू काढून दॅट, आणि नंतर आपण सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट काय आपला ही, मग ही, दॅट, ही. ठीक आहे, ऑलरेडी प्रोनाउन आहे म्हणून काय ही. नंतर आपण कॅन नॉट, कुड नॉट लावतो. मग आपला सब्जेक्ट घेतला आपण ही, त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब पाहायचं असते. हेल्पिंग वर्ब काय, इज आहे. मग इज वगैरे आहे, एम आर, वॉज वगैरे पाहायचं असते. यामध्ये इज आहे आपल्याकडे, नसेलच तर काय तर टेन्स पाहायचा असतो, प्रेझेंट आहे की पास्ट आहे. मग आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहे इज, म्हणून काय घ्यायचं आपल्याला, तर कॅन नॉट, कॅन नॉट एन्जॉय द पार्टी. मला प्रश्न पडला असेल विल नॉट आणि वुड नॉट का नाही लावलं, तर बघा ते कधी लागते. लेझी, क्रेझी, त्यानंतर ऑनेस्ट, क्रुएल, नोबल, हंबल, नॉटी, त्यानंतर अँग्री. असे ज्या वेळेस असे मनुष्य स्वभाव दर्शविणारे शब्द दर्शविणारे शब्द जर दिलेल्या वाक्यात येत असतील त्यावेळी will not अथवा would not वापरावे. बघा आता वुड नॉट आणि विल नॉट कधी वापरायचं, लेझी, क्रेझी, ऑनेस्ट, क्रुएल, नोबल, हंबल, नॉटी, अँग्री असे जर का वर्ड आपल्याला मनुष्य स्वभाव दर्शवणार, यामधनं काय आपल्याला मनुष्याचा स्वभाव कळत आहे. कसा आहे तो, नम्र आहे काय, नॉटी आहे, अँग्री आहे, रागावलेला आहे, हे आळशी आहे. हे सर्व काय मनुष्य स्वभाव दर्शवणारे शब्द आहे. पण ज्यावेळेस वाक्यामध्ये हे शब्द येतील त्यावेळेस आपल्याला विल नॉट किंवा वुड नॉट वापरावे लागेल. बघूया विल नॉट आणि वुड नॉट कधी वापरतात. दे टू लेझी टू फिनिश द जॉब और हेल्प. हे सेंटेन्स आहे. तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे, यूज सो दॅट लावायचं आहे. म्हणून काय करू, टू काढून टाकू, टू काढून टाकूया आणि काय लावूया, सो आणि दॅट. काय सुरुवात कशाने, दे वेळ. आता पहिला टू काढून काय करायचं आहे, सो. नंतर लेझी. आता दुसरा टू काढून काय लावायचा असतो, दॅट. दॅट. आता सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय, ऑलरेडी प्रोनाउन आहे म्हणून दे. नंतर आपल्याला आता काय लावायचं आहे,
विल नॉट किंवा वुड नॉट, कारण की आपल्याकडे काय लेझी हा वर्ड आहे. मग ज्या वेळेस आपल्याला मनुष्य दाखवणार आहे ते कसे होते, तर लेझी होते, आळशी होते ते. मग काय मनुष्य स्वभाव दाखवणारा शब्द आहे लेझी, म्हणून काय लावायचे आपल्याला विल नॉट किंवा वुड नॉट. मग आता लेझी हा वर्ड असल्यामुळे आपल्याला काय लावायचं, विल नॉट किंवा वुड नॉट. मग ते कसं ठरतंय, तर हेल्पिंग वर्ब न किंवा मग टेन्स वरनं. मग हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे टू बी चं वेअर आहे, वेअर हे हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे काय पास्ट मध्ये आहे. मग पास्ट मध्ये काय लागणार, तर वुड लागेल. का बरं वुड लागेल, तर लेझी हा वर्ड सुद्धा आहे त्याच्यामध्ये, लेझी हा वर्ड सुद्धा असल्यामुळे काय, तर वुड लागेल. मनुष्य दाखवणारा वर्ड, स्वभाव दाखवणारा शब्द आहे वुड नॉट finish, would not finish the job on time. कळलं का, केव्हा विल नॉट आणि वुड नॉट लागते. ठीक आहे, समजलं असेल. बघा परत एक एक्झाम्पल बघूया. नॉट वापरण्यावरती आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. रूपा इज too humble to abuse anybody. ठीक आहे, बघा रूपा आपल्याला सर्वात आधी टू काढायची आहे आणि काय लावायचं आहे, सो दॅट. रूपा इज, टू काढून काय येईल, पहिला टू काढून सो, humble, दुसरा टू काढून दॅट. आता बघा आपल्याला हे सर्वात आधी काय पाहिलेलं आहे आपण, तर टू काढलेले आहेत. नंतर काय पाहतो आपण, तर सब्जेक्ट काय, सब्जेक्ट काय आपला रूपा आहे. इकडे काय शब्द कन्वर्ट होणार, प्रोनाउन मध्ये. रूपा थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन साठी काय वापरतो आपण, जर मुलगी असेल तर थर्ड पर्सन साठी काय लावतो, सी लावतो, मुलगी असल्यास, म्हणून सी. ज्यावेळेस मुलगी असते थर्ड पर्सन त्यावेळेस काय लावतो, सी लावलाय म्हणून सी. आता बघा आपल्याला कॅन नॉट विल नॉट यूज करायचे आहे किंवा कुड नॉट वुड नॉट यूज करायचे आहे. तर मग ते कशावरती डिपेंड आहे, आधी तर काय हेल्पिंग वर्ब वरती, हेल्पिंग वर्ब नसतात तेव्हा टेन्स वरती, आणि टेन्स वरती कॅन नॉट विल नॉट पैकी कोणतं लावायचं आहे हे जर डिपेंड असेल तर ते वर्ड्स वरती. म्हणजे जसं स्वभाव दाखवणारे, मनुष्य स्वभाव दाखवणारे वर्ड्स असतात त्यावरती विल नॉट किंवा वुड नॉट लागते. मग आता मनुष्य दाखवणारा शब्द कोणता आहे, मनुष्य स्वभाव दाखवणारा शब्द हंबल आहे. यामधनं आपल्याला काय, ती कशी आहे, तर हंबल आहे हे दिसत आहे. मग तिचा स्वभाव दर्शवत आहे हा शब्द, म्हणून आपल्याला काय लावावं लागेल, विल नॉट एक तर वुड नॉट. मग आता विल नॉट लावायचं की वुड नॉट लावायचं ते कशावरती, तर हेल्पिंग वर्ब वरती. हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे इज आहे म्हणजे प्रेझेंट आहे, म्हणजे काय लागेल आता, विल नॉट, शी विल नॉट abuse anybody. The teacher is too angry to forgive us. बघा, the teacher is too angry to forgive us. काय करायचं आहे, सर्वात आधी टू काढायचे आहे. टू काढून काय करायचंय, सो दॅट लावायचं आहे. the teacher is, टू काढून सो angry, परत टू काढून दॅट. आता सब्जेक्ट काय आपला, द टीचर. सब्जेक्टला इकडे नेल्यावरती काय होणार, प्रोनाउन होणार त्याचं थर्ड पर्सन आहे. मग थर्ड पर्सन ज्या वेळेस असते तेव्हा काय, ही सी इट वापरतो. द टीचर म्हणून आपण काय वापरणार, सी. थर्ड पर्सन असल्यामुळे सी. नंतर आपण काय, तर विल नॉट किंवा वुड नॉट लावणार आहे. का बरं, तर यामध्ये आपल्याला तो वर्ड आहे काय, अँग्री म्हणून जो वर्ड आहे तो आहे. म्हणजे का बरं, तर तो मनुष्य स्वभाव दाखवत आहे. कशी आहे, ते रागावलेली आहे, अँग्री आहे. म्हणून काय झालं,
तर आपल्याला आता विल नॉट किंवा वुड नॉट लावावं लागेल. मग ते कशावरती डिपेंड आहे? हेल्पिंग वर्ब वरती. हेल्पिंग वर्ब काय आपलं इज आहे, प्रेझेंटचं आहे, म्हणून काय लागेल? विल नॉट. forgive us आणि full stop. येत आहे लक्षात? बघा त्याच प्रकारे अजून एक एक्झाम्पल बघूया. दिनेश is too honest to deceive his master. बघा आता सर्वात आधी टू काढायची आहे. टू काढून काय लावायचं आहे? सो दॅट. म्हणून बघा दिनेश इज, पहिल्या टू काढून सो ऑनेस्ट, दुसरा टू काढून दॅट. आता सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. सब्जेक्ट काय? दिनेश. दिनेश कन्वर्ट इनटू प्रोनाउन. दिनेशला कन्वर्ट करायचं आपल्याला. दिनेश काय? थर्ड पर्सन आहे. त्यावेळेस काय लावतात? तर ही वापरतात, म्हणून ही. म्हणून ही. ठीक आहे, ही. नंतर आता विल नॉट किंवा वुड नॉट लावावं लागेल. का बरं? याच्यामध्ये मनुष्य स्वभाव दाखवणारा शब्द आहे. ऑनेस्ट कसा होता तो? प्रामाणिक होता. त्याचा स्वभाव दाखवला जात आहे. सेंटेन्स मध्ये त्याचा स्वभाव दाखवला जात आहे, म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल आता? विल नॉट किंवा वुड नॉट. मग कसं घ्यायचं? तर हेल्पिंग वर्ब बघूया. हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे? इज आहे, म्हणून काय ना? तर विल नॉट. विल नॉट deceive. deceive म्हणजे फसवणे. his master. ओके, ठीक आहे. बघा परत एक एक्झाम्पल बघूया आणि इथे थांबूया. टिप नंबर, चिल्ड्रन were too naughty to keep quiet. बघा आता सर्वात आधी टू काढायचे आहे. पहिला टू काढून काय वापरायचं आहे? सो. आणि दुसरा टू काढून दॅट. मग द चिल्ड्रन वेअर. पहिला टू काढून सो लिहायचं आहे. सो नॉटी. आता दुसरा टू काढून दॅट. आता सब्जेक्ट द चिल्ड्रन. द चिल्ड्रन काय? थर्ड पर्सन आहे, पण सिंग्युलर आहे का? नाही. एक मुलगा म्हटलं का चाइल्ड? नाही म्हटलं. काय म्हटलेलं आहे? चिल्ड्रन. मग चिल्ड्रन साठी काय लावणार? तर प्लुरल असल्यामुळे थर्ड पर्सन. प्लुरल असेल तेव्हा काय लावतो? दे लावतो, म्हणून इकडे काय ना? दे. आता कॅन नॉट, विल नॉट पैकी लावायचं आहे. मग काय? तर आपल्याकडे ऑनेस्ट नॉटी आहे. सॉरी, नॉटी खोडकर आहे. कसा आहे? कसे आहेत ते मुलं? तर नॉटी आहेत. स्वभाव दाखवत आहे त्या मुलांचा, म्हणजे काय लागेल? विल नॉट लागेल, एक तर वुड नॉट लागेल नॉटी या वर्ड मुळे. मग आता कसं लावायचं? तर हेल्पिंग वर्ब काय? वेअर. वेअर असेल तर वुड नॉट. वुड नॉट कीप क्वाइट. ठीक आहे, बघा इथेच आपण थांबूया. उद्या परत या समोर काही सेंटेन्स बघूया, काही रूल्स बघूया. तुम्हाला नक्कीच काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्याच प्रकारे सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. दॅट्स इट फॉर टुडे.